श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामी आईच्या फोटोला स्पर्श करा आणि स्वामी आई तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी आई सांगतात, थांब, पुढे जाऊ नकोस. हे ऐकल्याशिवाय पुढे गेलास तर तू पश्चाताप करत बसणार आहे. फक्त 30 सेकंद थांब, कारण हा संदेश कदाचित तुझ्यासाठीच आहे. स्क्रोल करण्याआधी एकदा हे ऐक. आज तुला याची गरज आहे. आज जे घडणार आहे याचा संकेत तुला इथे मिळून जाणार आहे. पुढे जाण्यापूर्वी एकदा ऐकून घे, कारण काही गोष्टी योग्य वेळी समजणं खूप महत्त्वाचं असतं. जर तू सध्या कठीण काळातून जात असशील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. थांब, तुझ्यासाठी एक महत्त्वाचा संदेश स्वामी आईने पाठवला आहे. हे शब्द दुर्लक्ष करून कदाचित ते तुला नव्याने उभा करण्याची प्रेरणा देत आहे. होय, फक्त काही सेकंद दे आणि हा संदेश तू पूर्ण ऐक. आज तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची सुरुवात इथूनच होणार आहे. जर तुला वाटत असेल की सगळं संपलं आहे तर हे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस, कारण तुझ्या संयमाचं फळ आता जवळ आलं आहे. आणि हा संदेश फक्त निवडक लोकांसाठीच आहे आणि तू त्यातला एक आहेस. हे माझ्या लेकरा, बघ, श्रीमंत होणं हा तुझा मूलभूत अधिकार आहे. या जगात समृद्ध जीवन जगून आनंदी मुक्त बनवण्यासाठी आलेला आहे. म्हणून बाळा, पूर्ण समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा तुझ्याजवळ असायला हवा. तू या पृथ्वीवर विकसित होण्यासाठी आणि विस्तार पाहण्यासाठी आलेला आहेस. मानसिक पातळीवर तुझी प्रत्येक मल्ली पाहिजे. तुझ्यातल्या सगळ्या सप्त गुणाचा संपूर्णपणे विकास करण्याचा आणि त्यांना अभिव्यक्ती करण्याचा तुझा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माझ्या लेकरा, बघ, तुझा जवळ आलेल्या तुझ्या अंतर्मनाच्या श्रीमंताची आनंद तू लूट शकतोस, तर फक्त पोटापुरतं मिळवण्याचे भिकीचे डोहाळे कशाला लावून घेतोस? बाळा, तू धन, संपत्ती, ऐश्वर्य, मैत्री करायला शिकणार आहेस. तू तसं केलं म्हणजे तुला हवं ते सगळं मिळणार आहे. आणि त्यापेक्षा जास्त तुला श्रीमंत होण्याच्या अभिलेखाबद्दल कोणाचंही ऐकून लाजिरवाणा किंवा शंकाशी तू होऊ नकोस. माझ्या लेकरा, श्रीमंत होण्याची इच्छा करणे म्हणजे सखोल स्तरावर आणि संपूर्ण आनंदी आणि अधिक अद्भुत जीवन जगण्याची इच्छा आहे. ते ऐक, वैश्विक इच्छा आहे. ते फक्त एक चांगलं नाही तर अति चांगली इच्छा आहे. होय माझ्या लेकरा, पैसा आहे विनिमयाचा एक प्रतीक आहे. तुझ्यासाठी ते फक्त गरजापासून मुक्त मिळवण्याचा प्रतीकच नाही, तर ते सौंदर्य, संस्कृत परिणाम, विपुलता आणि वैभव याचा सुद्धा चिन्ह आहे. जेव्हा तुझ्या शरीरात रक्तप्रवाह मुक्तपणे वाहतो तेव्हा तू शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असतो. जेव्हा पैसा तुझ्या जीवनात मुक्तपणे वाहतो तेव्हा तू आर्थिकदृष्ट्या स्वस्थ असतो. जेव्हा तुझ्या जीवनात पैसा मुक्तपणे वाहतो तेव्हा आर्थिकदृष्ट्या तू स्वस्थ असतो. पण लोक जेव्हा धनसंग्रह करायला सुरुवात करतात, त्याला कुलूपात कोंडायला लागतात आणि ते जाण्याच्या शंकेने भयभीत होतात, तेव्हा ते आर्थिकदृष्ट्या आजारी पडतात. हे माझ्या लेकरा, तुम्ही ज्याचा विचार करू शकता अशा प्रत्येक वस्तूंना इतिहासातल्या कोणत्या ना कोणत्या काळी आणि कठीण पैशाचं रूप घेतलेलं आहे. जसं सोने, चांदी तर आहे, शिवाय मीठ, मोती, विविध प्रकारची शोभेच्या वस्तू आहेत. म्हणून बाळा, आपण नोटासारख्या आणि नाण्यासारख्या इतर गोष्टींचा वापर करतो, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जेव्हा तुम्हाला खरेदी करून बिल चुकवायचं असतं तेव्हा काही शेळ्या मेंढ्या घेऊन जाण्यापेक्षा एक चेक लिहून देणं अधिक सोयीस्कर. माझ्या लेकरा, जेव्हा तुला तुझ्या अंतर्मनाची ताकद कळेल तेव्हा तुला समजेल की तू जे बोलत आहेस तेच तुझ्या आयुष्यात घडत आहे. म्हणून जर तू संपत्तीचा विचार करत असशील तर ते चुकीचं नाही. मग ती कुठलीही इच्छा असो, पण त्यांच्या मनात पक्की खात्री असते की तिच्या जीवनात धनाचा प्रवाह मोकळेपणाने वाहत आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती आता कायमची जाणार आहे आणि संपत्ती तुझ्याकडे भरभरून ओसंडून येणार आहे. होय माझ्या लेकरा, एकदा एक माणूस येऊन म्हणतो, मी एकदम कोलमडून पडलो, पण जे झालं ते बरं झालं. मला पैसा आवडत नाही. सगळ्या दुर्गुणाचं कारण पैसाच आहे. अशा विधानातून एका गोंधळलेल्या
रागाट माणसाची विचारसरणी दिसून येते. धनलालसा कोणत्या गोष्टीपेक्षा जास्त तीव्र होते आणि आंधळ्या हव्यासा बनतो. तुमचा तोल ढासळला तुम्हाला असंतुलित करायला कारणीभूत ठरतं, पण तुम्ही या जगात तुमच्या सत्तेचा आणि अधिकाराचा वापर शहाणपणाने करायला पाहिजे. काही लोक सत्ता पिपासू असतात तर काही मिडास राजासारखे हफापलेले. जर तुम्ही तुमच्या मनाशी पक्की गाठ मारलं की पैसा सब कुछ है आणि मनाला फक्त पैसा हवा, माझे लक्ष फक्त पैसा गोळा करण्यावर केंद्रित करणार, बाकीच्या कोणत्याच गोष्टीवर नाही, तर तुम्ही पैसा जरूर कमवाल, खंडीभर धन गोळा कराल, पण कशाची किंमत चुकून तेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा तुम्ही हे विसरून जातात की तुम्हाला एक संतुलित जीवनसुद्धा जगायला हवं. तुमची मनाची शांतता, सुविधता, प्रेम, आनंद आणि संपूर्ण आरोग्याची भूकसुद्धा शांत करायला हवी. व तुम्हाला फक्त पैसा हवं तर तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करून पहा. तुम्हाला हेच दिसून येईल की तुम्हाला फक्त पैशाची गरज नाही. कोणीही मारणाऱ्याची दारी उभा असताना अशी इच्छा व्यक्त करणारे नाही की मला आणखीन थोडं पैसा कमवायला वेळ दे रे. तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या सुप्त ज्या तुमच्या इच्छा आहे त्या पूर्ण करण्याची ही गरज आहे. म्हणून दारिद्र्यता काही सद्गुण नाही तर मानसिक आजारासारखा तेही एक मानसिक आजार आहे. तुमच्या अंतर्मनाची नियम शिकून समजून घ्या. तुम्ही लाखोचे नाही, वाटल्यास करोडो रुपये मिळवू शकता, सोबत मिळवू शकता. मनाची शांती आणि आरोग्य, त्यासाठी जगण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नाही तर मानसिक समाधानसुद्धा हवे. याचा अर्थ तुम्ही नक्कीच विचार करा आणि ते मानसिक समाधान तुम्हाला मिळणार आहे भगवंताच्या नामस्मरणातून. जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. होय स्वामी भक्तांनो, संपत्ती, आनंद, शांती, तुमच्या सुप्त गुणाची, खरी प्रेमाची अभिलाषा तुम्ही बाळगा. गरिबीत काही सद्गुण नाही. दारिद्र्य म्हणजे मनाचा एक आजार आहे आणि यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. होय, पैशासाठी काही घाण कचरा असे शब्द वापरू नका किंवा मी संपत्तीचा अधिकार करतो असं तुम्ही कधीच म्हणू नका. तुम्ही ज्याची निंदा करता ते गमवून बसता. पैसा हा मुळात कधीच चांगला आणि वाईट नाही, पण त्याच्याकडे तुम्ही ज्या दृष्टीने पाहता तसा तो बनत असतो. जर तुम्हाला पैशाची आणि मनाची श्रीमंती हवी असेल तर पुन्हा पुन्हा म्हणा, मला पैसा आवडतो, मी त्याचा उपयोग शहाणपणाने, सर्जनशीलतेने आणि न्यायपूर्ण रीतीने करणार आहे. मी पैशाला आनंदाने मुक्त करतो आणि तो 1000 पटीने वाढून माझ्याकडे परत येतो. बघा, तुम्ही विचार करा, अगदी तसंच तुमच्या आयुष्यात घडणार आहे. तुमच्या मनात तुमच्या इच्छापूर्तीचे चित्र रेखाटल्यामुळे तुमचं अंतर्मन प्रतिक्रिया करतो आणि तुमचं मानसिक चित्र वास्तवात साकार करतो. काही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न थांबवा. फुकट जेवण कधीच मिळत नाही. काही मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या लक्ष्याकडे, आदर्शाकडे आणि धाडसाकडे मानसिकदृष्ट्या लक्ष दिलं तर तुमचं गहना नेहमी तुम्हाला पाठिंबा देईल. अंतर्मनाचे नियम लागू करून घ्या आणि तुम्हाला संपत्तीच्या विचाराने चिंब करून टाकणं ही संपत्तीची गुरु किल्ली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मी श्रीमंत होणारच असे टाईप करा. धन्यवाद.